सातारा कोयना धरण आहे ना तिकडेच. आणि सासर? दोन्ही एकच आहे. माझं सासर पण एकच आहे, माहेर पण तीच आहे. होतं लव्ह मॅरेजच होतं आमचं पण. मी काय नाही बोलणार असं. लव्ह मॅरेज काय झालं सांगशील होतं ताई? आमचं. काय सांगशील? खूप चांगलं असं मस्तच झालं होतं. आम्ही एकमेकांना दोघांनाही आवडत होतो आम्ही. त्यांनी प्रपोज केलं मला. सगळ्यांच्या मताने लग्न वगैरे झालं. सगळं चांगलं चाललेलं, एकदम व्यवस्थित संसार आमचा सुरळीत चालला होता. मिस्टरांना अचानक एक दिवस फिट आली आणि मग फिट आल्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तर त्या संध्याकाळीच मला असं कळालं की ह्यांच्या डोक्यामध्ये खूप मोठी गाठ आहे आणि वय पण नव्हतं असं, म्हणजे 40 पण क्रॉस नव्हतं असं. MRIमध्ये अचानक असं एवढा मोठा आजार कळाला, डायरेक्ट कॅन्सरवरतीच आम्हाला ते समजलं. आणि घरातले बोलले की आता हा काहीच नाही, डॉक्टर बोलले काहीच करू शकत नाहीये. मला असा प्रश्न आला की मी काही करू शकते, मी तर ना घरातून बाहेर गेलेली, म्हणजे विकत काय आणायला पण गेले नव्हते. एवढे त्यांनी व्यवस्थित सांभाळलेलं. घरी आम्हाला, मी आणि माझी सासूबाई असायच्या, आम्हाला ते सगळं आणून द्यायचं, आम्ही ते सगळं घरी करायचो. आणि असं जायची पण कधी वेळ ना आली आणि अचानक समजलं की आता तुलाच बघावं लागणार आहे याच्या पुढे, की तुलाच नोकरी करावी लागेल, तुलाच घर चालवायला लागेल, की काहीच हे करणार नाही. मिस्टर तर माझे खूप हळवे झाले की ह्या वयामध्ये, एवढ्या लहान वयामध्ये आता तुमच्या दोघांचं पुढे का होणार, मला एक मुलगा आहे. आणि अशी कंडिशन एकदम नाजूक झाली ना की एकदम, म्हणजे अचानक जे कमवणारा माणूस होता ते एकदम एकाच दिवशी सगळं स्टॉप झालं आमचं. मग नंतर आम्ही ठरवलं की चला आता हे सगळं ट्रीटमेंट करूया. मग टाटाला 1-2 वर्ष ट्रीटमेंट केली. टाटामध्ये मग परत एक दिवस असा आला की परत डॉक्टरांनी बोलवलं. मला बोललं की जास्त दिवस नाही जाणार आहेत, थोडेच दिवस असणार आहे तुमच्याजवळ. माझा मुलगा नेमका तेव्हा 10वीला होता आणि मग घरी आलो आम्ही. 1 वर्ष आमच्याबरोबर होते व्यवस्थित, मला मदत करायला लागले. मग आम्ही वडापावचं चालू केलं. तोपर्यंत पण ते तेवढ्या आजारातून पण आम्हाला सेटल कसं करता येईल असं बघायला लागले, की कुठे म्हणजे काय करता येईल, ही काय करेल, हिला काय जमेल, काय नाही जमणार, अशी प्रत्येक गोष्ट ते माझ्यासाठी करायला लागले, मुलासाठी, माझ्यासाठी. पण शेवटी एक दिवस त्यांचा हरण्याचाच दिवस आला. मग नंतर त्यांना असं 2-3 महिने पॅरालाइज गेला. पॅरालाइज गेल्यानंतर मग ते बेडरेस्ट झाले. मग ते पूर्ण म्हणजे हरलेतच की आता माझ्याने नाही काय होणार म्हणून. मग माझ्या मुलगाचं नेमकं ते ऑफ होणार आणि नेमके 10वीचा महिना आणि त्याच वेळेस परीक्षा. माझा मुलगा परीक्षेला जाणार 8 दिवस आधी आणि ते मिस्टर माझे ऑफ झाले त्याच वेळेस. माझा मुलगा मग दिवसभर पाहुणे यायचे, रात्री अभ्यास करायचा. असं करून करून मग त्याने 10वी पूर्ण म्हणजे झाला तो 65% पडले, त्याला पास झाला तो. पण एक तुझ्या जिद्दीला सलाम की ज्या पद्धतीने तू अजिबात हार मानली नाहीयेस आणि काही ना काहीतरी करून, काही ना काहीतरी एखादा व्यवसाय करून तू आज तुझं घर चालवतेस, तुझ्या मुलाला वाढवतेस, त्याचं शिक्षण पूर्ण करतेस. तर आमच्यासाठी खरंच तू हुकमाची राणी आहेस. एकदा जोरदार टाळ्या ताई तुझ्यासाठी झाल्या पाहिजे. त्यांची एक इच्छा राहिली शेवटला, म्हणजे त्यांनी खूप मेहनतीने ना घर बांधलं होतं गावाला. खूप म्हणजे अक्षरशः सामान आहे ना ते असे एवढे, म्हणजे काय कोणास ठाऊक, पण त्यांना खूप आवड होती त्या गावाला जाण्याची, त्या गावात राहण्याची, म्हणजे खूप आवड होती. आणि त्याच्यामध्ये त्यांना राहायला पण नाही भेटलं. त्यांना ना जेव्हा पॅरालाइज गेलं ना, तेव्हा त्यांचे असे शेवटचे क्षण त्यांना दिसत होते की मला आता काहीतरी होईल म्हणून. तर ते सारखे मला म्हणत होते की मला गावी घेऊन जा. पण त्यांची एवढी कंडिशन नाजूक झालेली ना, मला नेताच नाही आलं. त्यासाठी मी त्यांची कायम म्हणजे अपराधी राहील की मी नाही पोहोचवू शकली. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये असं काही नव्हतं की कुठलं वाहन नव्हतं की मी त्यांना तिथपर्यंत पोहोचवू शकली नसती. मला त्याचं खूप वाईट वाटतं की शेवटची इच्छा मागितलेली की त्यांनी मला तू घरी घेऊन जा, घर बांधलेलं, माझ्याकडून तीच राहिली आणि ती मला ना माझ्या शेवटपर्यंत ती इच्छा पूर्ण नाही केलेल्याचं मला खूप मोठं दुःख, म्हणजे कायमचं ते मनाला राहिलं. 15-16 वर्षाचा संसार झाला फक्त आमचा, त्याच्यावरती पण नाही. मुलगा आता 12वीला आहे. मला एवढं हळदी कुंकवाचं एवढं वेड होतं ना, म्हणजे मी एकही माझा पहिला असं फोटो नव्हता की मी त्यात हळदी कुंकू लावत नव्हते. आणि ज्या दिवशी असं होतं ना की आता हळदी कुंकू आपल्याला नाही लावणार कोणी ना, तर ते सगळ्यात मोठं दुःख होतं.
अजिबात काळजी करू नकोस. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही असे दिवस येत असतात, जात असतात. सो आता हेही दिवस जातील. शेवटचे आपण जसं म्हणतो ना, हत्ती गेले आणि शेपूट राहिले असं समजूया. त्यानंतर तुझे खरंच खूप छान आनंदाचे दिवस, सुखाचे दिवस पुन्हा एकदा सुरू होतील. कारण एक खूप नशीबवान आहेस की तुझा मुलगा तुझ्याबरोबर आहे. हो. मला माहिती आहे की प्रत्येक सुवासिनीसाठी कपाळाला हळद कुंकू लावणं ही किती महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये खूप भावना लपलेल्या असतात आणि म्हणूनच समाज काय म्हणेल मला माहिती नाही, त्याची मला पर्वा नाही. पण तुझ्या आनंदासाठी, तुझ्या इच्छेसाठी मी ताईला विनंती करणार आहे, तिने तुला हळदी कुंकू लावावं. आज मला यांनी कपाळाला एवढ्या 2 वर्षांनी जे लावलं ते मला शब्द नाही येत आता बोलायला. ते तुमच्यामुळे जे घडलंय ना, खरंच तुमचे खूप आभार आहे. तुझा हा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. एक छानसा स्माईल दे बरं. आता जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या खेळाला. ओके, या खेळाचं नाव आहे उचल बांगडी. काय खेळाचं नाव आहे? उचल बांगडी. उचल. हा, ते आम्ही करतो. ते तुम्ही करता. ओके, हरकत नाही. हां, पण आता हा खेळ असा आहे की तुमच्याकडे 2 लाटणे आहेत आणि समोर बांगड्या दिसतात तुम्हाला. तर ह्या ज्या समोर बांगड्या ठेवल्या आहेत त्या उचलायच्या.